एक दिवस शेरसिंग जंगलमध्ये सैर करत होता. तेव्हा तो बघतो की एक लोमडी एका लोमडीला मारत आहे. वाचवा. ही कोल्ही त्या कोल्हीला मारून टाकेल. सोड तिला. अरे बापरे, शेरसिंग आला. पळा इथून. शेरसिंगला बघून लोमडी तिथून पळून जाते. माझा पाय. काळजी करू नकोस, मी तुझा उपचार करवीन. नंतर शेरसिंग लोमडीच्या जखमेवरती जडीबुटीचा लेप लावतो. मी तुला किती वेळा सांगितलंय दुसऱ्या ठिकाणी नको जात जाऊस. बघ किती लागलंय तुला. महाराज, मी माझ्या भावाला शोधायला गेलो होतो, पण अचानक कोल्हा आला आणि माझ्यावर हल्ला केला. जर मी योग्य वेळी आलो नसतो तर त्या कोल्हीने तुझ्यावर वार केला असता. हो महाराज. आता यानंतर माझ्या परवानगीशिवाय बाहेर जायचं नाही. हो महाराज. एवढं बोलून शेरसिंग तिथून निघून जातो. शेरसिंग जातच असतो तेव्हा त्याला रस्त्यामध्ये एक अस्वल भेटतं. महाराज, काय मी आपल्या आवारातून बाहेर जाऊ शकतो? नाही, यावेळी बाहेर जाणं योग्य नाहीये. पण माझं जाणं गरजेचं आहे महाराज. माझ्या काकांच्या मुलाची तब्येत बरोबर नाही. ठीक आहे, तिथे सोडायला मी तुझ्या सोबत येतो. शेरसिंग अस्वलला त्याच्या काकाच्या घरी सोडायला जातो आणि नंतर पुन्हा परत येऊन त्याच्या सिंहासनावरती विराजमान होतो. आज एक महत्वाची सूचना देण्यासाठी मी तुम्हा सर्वांना इथे बोलवलंय. बोला महाराज, आमच्यासाठी काय बातमी आहे? गेल्या काही दिवसापासून आपल्या जंगलाच्या बाहेर काही भयानक प्राणी फिरत आहेत, जे आपल्या बिचाऱ्या प्राण्यांची शिकार करतायत. अरे बापरे. यासाठी माझ्या परवानगीशिवाय कोणीच जंगलाच्या बाहेर जाणार नाही. तुमचा हुकूम आमच्या डोक्यावरती महाराज. शेरसिंग खूप वर्षांपासून जंगलाची रक्षा करत आलेला होता आणि जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना शेरसिंग वरती पूर्ण विश्वास होता. एक दिवस शेरसिंग अस्वलाला म्हणतो, अस्वल, आज आपण बाजूच्या जंगलात जाऊन येऊ. पण तुम्ही तर तिथे जायला मनाई केलेली आहे. हो, पण मी तुझ्या सोबत आहे, त्यामुळे तुला घाबरण्याचे काही कारण नाही. शेरसिंग आणि अस्वलाचं बोलणं हिरणी ऐकते आणि विचार करते, आम्हा सगळ्यांना तर शेरसिंग बाहेर जाण्यासाठी मनाई करत आहे आणि तो अस्वलाला घेऊन बाहेर जात आहे. शेरसिंग अस्वलाला घेऊन बाहेर जातो आणि संध्याकाळ झाल्यानंतर तो एकटाच जंगलामध्ये परत येतो. आणि हे बघून ती हिरणी शेरसिंगला विचारते, महाराज, तुम्ही एकटेच परत का आलात? अस्वल कुठे आहे? तो तुमच्या सोबत गेला होता ना? तो त्याच्या नातेवाईकांकडे थांबलाय. हे ऐकून हिरणीला थोडंसं अजीब वाटतं, पण ती शेरसिंग वरती शक करूही शकत नव्हती आणि प्रश्न न विचारता तिथून ती निघून जाते. दुसऱ्या दिवशी शेरसिंग हिरणीला म्हणतो, हरिण, मी अस्वलाला आणण्यासाठी जंगलाबाहेर जातोय. तू माझ्या बरोबर येणार? तुमच्या सोबत? हो, नक्कीच. महाराज, मी पण तुमच्या सोबत येऊ? खूप दिवस झाले मी पण बाहेर नाही पडलो. अरे, चांगल्या कार्यात व्यत्यय कसला. चल, तू पण चल. या बकरीला पण सोबत घ्यायचं असेल तर घेऊ शकतेस. नाही नाही महाराज, मला बाहेर जायला खूप भीती वाटते. तुम्ही लोक जावा. शेरसिंग हिरणी आणि झेब्राला घेऊन तिथून निघून जातात. संध्याकाळची वेळ झाली होती. या वेळेस पण शेरसिंग एकटाच पुन्हा जंगलामध्ये परत येतो आणि हे पाहून बकरी हिरणला म्हणते, जिमी, तुझी बहीण पण शेरसिंग सोबत गेली होती ना, मग ती पुन्हा वापस का नाही आली? चला तर महाराजांनाच विचारूयात. दोघी जण शेरसिंग जवळ जातात. महाराज, माझी बहीण कुठे आहे? ती तुमच्या सोबतच गेली होती ना? काय? ते अजून परत नाही आले? मी तर त्यांना खूप वेळ झालाय पाठवून. पण ती अजूनपर्यंत परत नाही आली महाराज. असंही होऊ शकतं की ते तिथे काही कामानिमित्त थांबलेत. माहित नाही, पण मला त्यांची खूप काळजी वाटतेय महाराज. तुम्ही काळजी करू नका. त्यांना शोधून परत आणण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही आपापल्या घरी जा. उद्या सकाळी भेटू. शेरसिंग त्याच्या गुहेमध्ये निघून जातो. रात्रीच्या वेळी शेरसिंग बकरीला त्याच्या गुहेमध्ये बोलवतो. बोला महाराज, यावेळी तुम्ही मला इथे का बोलवलंय? तू विचारत होतीस ना की ते दोघं परत का नाही आलेत? हो. तर झालं असं की त्यांच्या हातात एक मोठा खजिना लागलाय. खजाना? हो. जर तुला सुद्धा तो खजिना हवा असेल तर चल माझ्यासोबत. खजान्याच्या लालचमध्ये बकरी शेरसिंग सोबत निघून जाते आणि रोजप्रमाणे आजही शेरसिंग एकटाच परत येतो आणि हा सिलसिला काही दिवसांपर्यंत चालत राहिला. शेरसिंग रोज जंगलामधून 1-2 जनावरांना घेऊन जायचा आणि परत तो एकटाच यायचा.
एक दिवस सकाळची गोष्ट आहे. कालपासून माझी बायको बकरी गायब आहे. माहिती नाही ती कुठे गेलीये. तुझी बकरी तर कालपासून गायब आहे, पण माझं हरिण तर कितीतरी दिवस झाले गायब आहे. देव जाणे आता ती कोणत्या अवस्थेत असणार आहे या क्षणी. गेल्या काही दिवसापासून सतत 1-2 जनावरं गायब झाल्याची बातमी येते, पण आतापर्यंत कोणाचं काहीच नाही कळलं की ते सगळे कुठे आहेत. हे माहिती करावं लागेल. हो, जर माहिती नाही करून घेतलं तर एक एक करून जंगलातील प्रत्येक जण गायब होऊन जाईल बघा. मग आपण आता काय करायचं? आम्हाला या गोष्टीची बातमी महाराजांना द्यायला हवी. दुसऱ्या दिवशी सगळे जंगलामधले शेरसिंग जवळ जातात. महाराज, गेल्या काही दिवसापासून आपल्या जंगलातील प्राणी रोज गायब होत आहेत. काय? असे कसे होऊ शकते? माहिती नाही महाराज, पण हेच सत्य आहे. पण मी तर सांगून ठेवलंय की कोणीच जंगलाच्या बाहेर जाणार नाही. मग हे कसे अदृश्य होत आहेत? आता ध्यानात ठेवा, माझ्या परवानगी शिवाय कोणीच जंगलाच्या बाहेर जाणार नाही. आणि तिथली सभा संपल्यानंतर सगळे तिथून जाऊ लागतात. रस्त्यामध्ये सगळेजण बोलत बोलत जाऊ लागतात. जंगलवासियांना नेहमी शेरसिंग तर बाहेर घेऊन जात असे, मग शेरसिंग न माहित असल्यासारखा का वागतोय? मला माहिती नाही, पण याचा शोध घ्यावा लागेल. दुसऱ्या दिवशी शेरसिंग 2 जनावरांसोबत जंगलाच्या बाहेर चाललेला असतो आणि तेवढ्यात लोमडी आणि बकरी त्यांना जाताना पाहतात. ते बघा, महाराज स्वतः 2 प्राण्यांना घेऊन जात आहेत. चला यांचा पाठलाग करूया, बघू तर खरं काय करतोय तो. लोमडी आणि बकरी शेरसिंगचा पाठलाग करतात. काही वेळ चालल्यानंतर शेरसिंग दोघांना घेऊन एका लांब ठिकाणी जातात, जिथे खूप सगळे शिकाऱ्यांचे तंबू लागलेले होते. वा शेरसिंग, तू तर आज तगडे प्राणी घेऊन आलायस. कोणी बघेल त्याआधी तू सगळ्या प्राण्यांना पिंजऱ्याच्या आतमध्ये टाकून दे. चमन शिकारी आणि त्याचा साथीदार त्या दोन्ही जनावरांना पिंजऱ्यामध्ये कैद करतात. याचा अर्थ सिंहच सगळ्या जंगलातल्या प्राण्यांना गायब करतोय. पण ते असं का करून घेत आहेत? ह्याचा शोध लावावाच लागेल. नंतर ते दोघं जंगलामध्ये परत जाऊन सगळ्यांना सगळी गोष्ट सांगतात. काय? तर महाराजनेच आम्हा सगळ्या प्राण्यांना शिकाऱ्यांच्या हवाली केलं? हो बिबट्या भाऊ, आम्ही आमच्या डोळ्यांनी ते सगळं बघितलंय. जर असं असेल तर आजच त्यांच्यावरती आपण पण धावा बोलूया. नाही, आज रात्री आपण गपछूप त्यांच्या ताकदीचा अंदाज घेऊयात आणि उद्या पूर्ण ताकदीनिशी त्या सगळ्या प्राण्यांना आपण शिकाऱ्यापासून सोडूया. ठीक आहे. रात्रीच्या वेळी लोमडी आणि चिता दोघंही लपत लपत शिकाऱ्यांच्या पिंजऱ्यांच्या तिथे पोहोचतात. तेवढ्यात दोघांची नजर एका पिंजऱ्यामध्ये गेली. हे तर आपले महाराज आहेत. हे आपले महाराज आहेत? तर मग ते कोण आहेत जे जंगलवासियांना शिकाऱ्यांच्या हवाली करतायत? असं वाटतंय तो महाराजांसारखाच दिसणारा असावा, जो त्यांच्यासारखाच दिसण्याचा फायदा घेऊन प्राण्यांना इथे आणतोय. चला शेरसिंगला भेटून आपण त्याची चौकशी करूया. दोघे जण शेरसिंग जवळ जातात. महाराज, तुम्ही कसे बंदिस्त झालात? माझ्यासारख्या दिसणाऱ्या खोट्या सिंहाने मला इथे अडकवलंय आणि तो माझ्या जागी राजा बनून खोटं बोलून प्राण्यांना इथे आणून कैद करतोय. काय? हे शिकारी लोक प्राण्यांना विकण्याचा व्यवसाय करतात. तुम्ही दोघं इथून निघून जा. जर शिकारी आलेत तर ते तुम्हालाही पकडतील. आणि तेवढ्यातच तिथे शिकारी येतात आणि त्यांना बघून चिता आणि लोमडी तिथून पळून जातात. तो शेर आपल्या राजाचा मुखवटा घालून आपल्यालाच धोका देतोय. हा, पण त्याने चुकीच्या लोकांशी पंगा घेतलाय. आता आपण त्याच्याच चालीने त्याला मारूयात. दुसऱ्या दिवशी चिता आणि लोमडी त्या हमशकल शेरसिंगच्या जवळ जातात. नकली महाराजांचा विजय असो. खोटा महाराज? कोण आहे खोटा महाराज? आम्ही तुमच्याच बद्दल बोलतोय महाराज. खरं तर आम्हीही त्या शिकाऱ्यांच्या सोबतच आहोत. नकली महाराज? अच्छा. हा हा, आणि त्यांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे. संदेश? हा, त्यांनी म्हटलंय आज रात्री 12 वाजता ते खऱ्या सिंहाला घेऊन शहरात निघून जाणार आहेत. पण जाण्याआधी ते तुम्हाला महाराज म्हणून घोषित करू इच्छित आहेत, म्हणून तुम्हाला तिथे बोलावलंय. ते माझी राजा म्हणून घोषणा करू इच्छितात? ही तर चांगली गोष्ट आहे. तर आज रात्री 12 वाजता राजा होण्यासाठी तयार राहा. आम्ही पण आपल्या सोबत येऊ. रात्रीच्या 12 वाजता लोमडी आणि चिता नकली शेरसिंगला घेऊन शिकारींच्या बस्तीमध्ये जातात. चला, सगळ्यात पहिले खऱ्या सिंहाला निरोप देऊयात, त्यानंतर शिकाऱ्यांना भेटूयात.
हो, का नाही. बिचारा शेर सिंग उद्यापासनं एका सर्कसीत काम करेल आणि मी जंगलाचा राजा बनेल. आणि तिघेही शेर सिंगच्या पिंजऱ्याजवळ जातात. शेर सिंग, आज तुला शहरात घेऊन जातील आणि सर्कसीला विकून टाकतील आणि तुझ्या जागी मी राजा होणार. आणि हे तुझ्यापेक्षा चांगले राजा ठरतील. हे खूप चांगल्या पद्धतीने राज्य सांभाळतात. जाता जाता तुमची काही शेवटची इच्छा असेल तर सांगा. आमचे होणारे महाराज तुमची शेवटची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. मी तुमच्या होणाऱ्या राजाला गळा भेट घेऊन शुभकामना देऊ इच्छितो. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. भाऊ चीता सिंग, दरवाजा उघडा. सिंह होणाऱ्या राजाला भेटू इच्छित आहेत. चिताने एका झटक्यात ताला तोडला आणि जसं नकली शेरसिंगने शेरसिंगची गळा भेट घेतली आणि त्याच क्षणी चित्ताने त्याला धक्का देऊन पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला. मला आतमध्ये का टाकलंय? मला बाहेर काढा. तुला काय वाटलं आम्ही शिकाऱ्यांचे चमचे आहोत? नाही, आम्ही खऱ्या राजाचे इमानदार शिपाई आहोत. तू आमच्या महाराजांसोबत धोका केलास आणि आम्ही तुझ्यासोबत धोका केला. हिशेब बरोबर. आता सर्कशीत माझ्या जागी तू विकला जाशील. अलविदा क्रूर सिंहा. नंतर शेरसिंग, चिता आणि लोमडी मिळून सगळ्या प्राण्यांना पिंजऱ्यामधून आजाद करून जंगलात घेऊन गेले. सगळे जंगलवासी त्यांच्या हरवलेल्या नातेवाईकांना बघून खूप आनंदी होतात. तेव्हा शेरसिंगने हमशकल शेरसिंगची सगळी गोष्ट सांगितली. नंतर चित्ता आणि लोमडीची बहादरीची कदर करून त्यांना जंगलाचा मंत्री बनवला. आता तिथले सगळे प्राणी आनंदाने आयुष्य घालवतायत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.